रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगडमध्ये पूरसदृश स्थितीमुळे वाहतूक ठप्प. रायगडमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड, पोलादपूर आणि नागोठणे या भागात पाणी साचले आहे. यामुळे मुंबईकडे आणि गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वर येथेही झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह रायगडच्या दिशेने आल्याने पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत पूरसदृश परिस्थिती. सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. रामपेठ बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने दुकानदारांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पूरस्थितीचा परिणाम स्थानिक रहदारीवरही झाला आहे. रामपेठ कोंडासुर्डे मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक मदतकार्य सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. कसबा उर्दू शाळेजवळील वाहतूक विस्कळीत. संगमेश्वर तालुक्यात मंगळवार सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पूर आला असून पुराचे पाणी कसबा उर्दू शाळेजवळील मोरीवर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे निवळी, नेरदवाडी, शृंगारपूर, नायरी यांसारख्या 10 गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे. नायशा कांबळेचे बिपिन बंदरकर यांच्याकडून अभिनंदन. ईगल तायक्वांदो अकॅडमी अभ्युदय नगरची खेळाडू नायशा मयूर कांबळे हिने तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत ग्रीन 1 बेल्ट प्राप्त केल्याबद्दल रत्नागिरीचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी तिचे अभिनंदन केले. नाचणे रोड येथील बहुउद्देशीय सभागृहात तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जाते, जे सध्याच्या काळात मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बंदरकर यांनी सांगितले. नायशा मयूर कांबळे हिला संकेता संदेश सावंत आणि सई संदेश सावंत यांचे मार्गदर्शन मिळत आहे. बिपिन बंदरकर यांनी प्रशिक्षकांनाही शुभेच्छा दिल्या. पारंपरिक मासेमारीला बाजारात उत्तम मागणी. शासनाच्या नियमानुसार 1 जूनपासून समुद्रातील यांत्रिक नौकांद्वारे होणारी मासेमारी बंद झाल्यामुळे किनारी भागात, खाडीत आणि नदीत पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जात आहे. पावसाळ्यात खवळणारा समुद्र आणि माशांचे प्रजनन यामुळे जून आणि जुलै या 2 महिन्यांत मासेमारीवर बंदी असते. या काळात मच्छीमार रापण, पाग आणि फिशिंग रॉडद्वारे मासेमारी करत आहेत आणि या माशांना बाजारात चांगला दर मिळत आहे, ज्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.